नमस्कार सुनील शेठ. नमस्कार. सुनील शेठ, मौच्या मैदानामध्ये एक प्रेक्षण लढत झाली. तिकडे पळाला घोटचा सर्जा आणि नावड्याचा पक्षा आणि इकडे पळाला मुंबईची एवन जोडी सुनील शेठ पाटील यांचा सैराट आणि मिलिंद शेठ यांचा बुंका. सांगा जरा माहिती आहे ना कशी गाडी जमली? गाडी आमची पहिले यांचं अविनाश दादा पवार यांचं नाव होता, त्यांच्यावर आम्ही उजवीतनं नाव फिरवला. त्याच्यानंतर विकास भाऊ आमचे खानावकर त्यांचं नाव होतं, त्यांच्यावर आम्ही डावीतनं फिरवला. आपण बघतो की मुंबईची एवन जोडी पळाली आणि ती देखील गाडी चांगली पळवली. आपण बघतो खालतून दोन्ही गाडी सेम होत्या. नंतर आपण स्वतःवरती बघतो तर सैराटने ओव्हरटेक केला. काय सांगाल? काय नाही, सैराट टोरा बिमार पण होता आणि मी मागच्या बाईटमध्ये पण बोललेलो आहे. आता सैराट टोरा म्हणजे काल दुपारच्या नंतर त्यांनी खायचा चालू केला होता. त्याच्यामुळं मला बैलावर भरपूर विश्वास आहे. त्याला मी बोललेलो पण बाबा जरा आज आपले जास्त याचा सवाल आहे इज्जतीचा, आज आपल्याला गाडी करायची आणि त्याच्यामध्ये आणि घोटचा सर्जा म्हणजे एक नंबरचा बैल आहे आणि त्याच्या विरोधात गाडी झाली. त्याच्यामध्ये आम्हाला काय तेवढं हे नाही. आपण बघतो बैल बिमार असून मग तुम्ही पळवला आणि तो गुलाल भेटला. एवढी रिस्क कशी घेतली आता तुम्ही? मला माझ्या बैलावर गॅरंटी आहे का, तर दादाला मी पसू शकत नाही. दादाला मी शब्द दिला होता, पण दादाला मी सांगितलं होतं बैल थोडा बिमार आहे. बैल परवाच्या दिवशी अख्खा दिवस काहीच खाला नव्हता, काल अर्धा दिवस काहीच खाला नव्हता. त्याच्यामुळं बैल दादाला पण टायमावर मोठा अड्डा होता, त्याच्यामुळं मी पसू शकलो नव्हतो. पण दादाला पण सैराटवर भरपूर विश्वास आहे, त्याच्यामुळं दादाबद्दल काही टेन्शन नाही. म्हणजे मला थोडीशी धाकधूक वाटत होती बैल बिमार असल्यामुळं, पण माझ्यापासून दादाला जास्त विश्वास आहे सैराटवर. आपण बघतो मिलिंद शेठ मागाशी पण बोलला की सैराट हा खरंच मुंबईचा ओव्हरटेकचा बादशाह आहे. काय सांगाल त्याबद्दल? आपण बोलून म्हणजे फायदा नाही का, तर पब्लिक बोलली पाहिजे. आणि काय आता तसं बघलं तर घोटच्या सर्जाला कोणी अजूनपर्यंत पराभव नाही केला. आपणच 2 वेळा पराभव केले, त्यांनी आपल्याला एकदा पराभव केले. त्याच्यामुळं सर्जा बोला तर महाराष्ट्राचा नंबर 1 आहे आणि सैराट पण मुंबईमध्ये टॉपलाच आहे. आपण बघतो की सर्जाला एक छोटा रॉकेट आहे, मुंबईचा वस्ताद म्हणला देखील जातो. भरपूर असा चांगला स्पीड आहे. येणाऱ्या काळामध्ये समजा आपला कधी नियोजन झालं तर करू शकता का तुम्ही? काय सांगाल? बैल बिंजोरमध्ये मुश्किल आहे पळायला का, तर दोन्ही पण पब्लिकला नाही, पण 3 फेऱ्यामध्ये कधीतरी आम्ही पळू. मी अरुण शेठला फोन करून स्वतःहून 3 फेऱ्यांमध्ये पळवासाठी. दादा बघतो ना आपण, तुम्ही नेहमीच मैत्रीपूर्ण आणि एक प्रेमाच्या शर्ती खेळता. जर सांगा ना त्याबद्दल. काय नाही, मैत्रिणी बघा, आमची विकास भाऊ झाले, विशाल भाऊ झाले, आमच्या सर्वांच्या शर्ती प्रेमानेच होतात. आता आपले घोटवाले झाले, अरुणदादा जगदीश दादा, यांच्या सर्वांच्या प्रेमाचे होतात. मालकांचा काहीच नसतं, फक्त सट्टेवाले आहेत ना, हे काही कसं आता माझ्याबरोबर फिरून माझ्या बैलाच्या विरोधात काही त्यांनी म्हणजे पैसे लागले, आपल्याला काय त्याचं या नाही, पण म्हणजे म्हणून ते तिथपासून आपल्याला माणसं कशी ओळखायची ती समजतात. आता म्हणजे जे लोक सैराटच्या बरोबर फिरायचे त्या सैराटच्या विरोधात खेळत होते. त्याच्यामुळे मी समोर बघलेलं आहे. त्याच्यामुळे काहीच नाही, मालकांचं काहीच नसतं, सट्टेवाल्यांच्या मुलं मालकांचा वादावाद होतो. सट्टेवाले आपण बघतो ना खालतूनच डावी उजवी करतात, तेव्हा मनामध्ये आता काहीतरी चाललं असतं, कारण की आपल्या बैल जिकायच्या अगोदरच इकडे सट्टेवाले भाव देऊन मोकले असतात. आता तेच झालं ना, मी आज डोळ्यात एकच बघलेलं आहे का, तर जी लोक आमच्या बरोबर फिरलेली आहेत त्यांनी आमच्या विरोधात ज्या गाड्या घेतलेल्या आहेत, काय बघा, बैल आहे शेवटीला 4 नंदी आहेत, 2 गाड्यातनी एकच गाडी जिंकणार आहे का, दोन्ही गाड्या नाही जिंकू शकत, तर एकच गाडी जिंकणार आहे. आपण बघतो की नावड्याच्या पक्षामध्ये देखील सैराट पळाली, ती देखील गाडी चांगली पळायची. जरा सांगा ना पक्षाबद्दल. पक्षाचा चांगलाच आहे, पब्लिकचा उजवीनी बैल चांगला आणि सैराटची त्याची गाडी जेवढे वेळेला पळले तेवढे वेळेला गुलालाच आहे आणि चांगल्याच गाड्या केल्या. दादा मुंबईमध्ये आतापर्यंत एकही गुलाल न पडला असा बुंगा आणि सैराट एवन जोडी मानली जाते मुंबईची. काय सांगाल त्याबद्दल? एवन जोडी आपण बोलून काय पाहिजे ना, पब्लिकनी बोलली पाहिजे का, तर दादा ते दिवशी एवन जोडी बोलली तर लोकांनी कमेंट चालू केली. असं काहीच नाही बघा, आम्ही लोकांचा मनोरंजनासाठी क्षेत्र करतो. आम्ही काही म्हणजे आमचे बैलांना एवन जोडी नाव दिलं पाहिजे असं काहीच नाही. आम्हाला फक्त मैत्रीपूर्ण गाडी झाली पाहिजे आणि लोकांची प्रेक्षकांची मजा झाली पाहिजे, यासाठी आम्ही गाड्या घेतो. दादा हारजीत होत असते, पण त्यामधून काहीतरी शिकायला भेटतं आपल्याला. हारेमधून भरपूर शिकायला भेटतं आणि जिंकण्यातून पण आम्ही किती पण मोठी गाडी झाली, कोणाची पण गाडी कधी आम्ही कधी जल्लोष करत नाही का. बघा, मग आपल्याला जर समोरच्या माणसाने हरवलं तर मग आपल्याकडे पण सहनशक्ती पाहिजे. जेव्हा आपण समोरच्या माणसाला जल्लोषमध्ये चिडवणार, आता बघा असं आहे काय, आपली कायमच गाडी गुलालात नाही राहणार, आम्हाला पण कधीतरी हार खाणंच आहे. त्याच्यामुळं काय, मग तेव्हा आपली पण हार पचवली पाहिजे. आज बघतो ना सुनील शेठला कोणी ओळख नसतं, पण आज सैराटनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुनील शेठची ओळख करून दिली. मला तर कोणी ओळखत पण नव्हता आणि माझ्या गावाला पण, घेसर गावाला पण कोणी ओळखत नव्हता. माझ्या सैराटनी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण नाव केलं. मला आता पूर्ण घाटावरनं बेटावरनं पोहण्याला 3 फेऱ्यासाठी पण मी बैल पळवत नाही. 3 फेऱ्यात भरपूर नाव केलेलं आणि म्हणजे माझं पण नाव केले, माझ्या भावाचं पण नाव केले आणि आमच्या गावाचं पण भरपूर नाव केले. आपण बघतो ना हा नाव
करायसाठी खूप मेहनत घ्यायला लागते आणि तो नाव सैराट कुठेतरी करून देतो. मेहनतीचा फल तुम्हाला प्रत्येक अड्ड्यामध्ये देतो. का तर त्याला पण माहिती आहेत मालकाचे कष्ट किती आहेत ते. तर त्याला सर्व समजतं, मी बोलतो ते सर्व समजतं आणि एवढं शहाणा आहे का त्याला जेव्हा म्हणजे मालकाच्या इज्जतीचा प्रश्न येतो तेव्हा तो करून दाखवतो. बुंगाविषयी काय सांगा, कारण की बुंगा दोन्ही खाली पब्लिक पळतो आणि आपला दोन्ही खांदी आतून पळतो. काय बोलाल त्याबद्दल? भुंगा असलं तर मला काही भीती वाटत नाही गाडीला कोणत्याच. का तर भुंगा आणि सैराट असं आहेत, म्हणजे भुंगा सैराटला कुठं कमी पडत नाही ना सैराट भुंगाला कुठं कमी पडत नाही. ते एकमेकाला दोघं ॲडजस्ट करून घेतात. त्याच्यामुळं भुंगा म्हणजे भुंगा बोललं तर हल्ली महाराष्ट्रामध्ये पब्लिकचा दोन्ही खांदी एकमेव बैल आहे का भुंगा आहे. दादा दोन्ही साईडनं गाडी पाहिजे, दोन्ही साईडनं गुलाल भेटले 2. काय सांगाल ते गुलाविषयी? काय नाही गुलाला विषय आम्हाला म्हणजे काय बघा, आमचा आनंद अड्ड्यात होता, आनंद अड्ड्यातल्या अड्ड्यात आमचा संपला. आपण मग तुम्ही नेहमी बोलता की मी त्या अड्ड्यामध्ये शर्ती घालल्या सोडून देतो, घरी काही ते शर्ती घेत नाही आणि घरी असतो विषय पण नसतो. नाही नाही, आम्ही बघा आम्ही कोणाला हरवण्यासाठी जात नाही अड्ड्यात. आम्हाला फक्त आमच्या बैलाच्या अंगावर गुलाल पडला, आमच्या कपालाला गुलाल पडला, बस याच्यासाठी जातो आम्ही. काय आम्ही घरून ठरवून नाही जात का यालाच हरवायचं आहे ना त्यालाच हरवायचं आहे. त्याच्यामुळं आम्ही काय असा विषय येत नाही. आमच्या फक्त बैलाच्या अंगावर गुलाल पडला पाहिजे आणि आमच्या माथ्याला गुलाल लागला बस. आपण बघतो गेल्या वर्षी 26 जानेवारीपासून नंदी चर्चेमध्ये आला आणि यावर्षी 25 जानेवारीला गुलाल भेटला. नंदी कुठे ना कुठे 26 जानेवारीची आठवण करून देतो. हो हो 100%. का तर बैलांनी माझा 26 जानेवारीपासून जी गाडी मारलेली तिथपासून बैल कंटिन्यू गुलालात होता. काही कारणास्तव गाड्या पडल्या बघा, सर्व दिवस सारखं नसतात, एखादे दिवस गाडी पडणारच आहे. त्याच्यामुळं गाडी पडली तर आम्ही गाडी पडली तर आम्ही कधीच म्हणजे बैलावर नाराज नाही होत, कारण कोणावर नाराज नाही होत. सर्व दिवस सारखं नसतात, कधी त्याच्या पोटात काय दुखत असेल, काय अंगमात दुखत असेल ते आपल्याला सांगू शकत नाही, का तर मुका जनावर आहे. पण त्याला एवढं समजतं का कधी काय करायचं तो बरोबर करतो. आपण बघतो की सैराट खालती मस्तीला खूप मस्ती करतो सुट्टीला, तरी पण दादा गोलिलीचे सुट्टी मेकर ते त्याला सोडत नाही, त्याच जिद्दीने पकडून ठेवतात. त्याविषयी काय सांगाल? त्याच्याबद्दल बोलू तेवढं कमी आहे. का तर म्हणजे बैल आपण नाव फिरवतो आणि बैल आपला पळतो, पण मेन सुट्टी मेकर पाहिजे. का तर एवढी मस्ती करणारा दादा शिवाय कोण बैल पकडू पण शकत नाही. का तर मी बघतो डोळ्यात एवढी मस्ती करतात तरी दादा कधी बैल सोडत नाही. आणि त्याचा बोलू तेवढा कौतुक म्हणजे करू तेवढा कमी. तो मी एक फोन केला का तो इथनं कर्जतला येतो एक गाडी सोडासाठी, म्हणजे त्याचा पण बैलावर भरपूर जीव आहे. आणि तो कोणत्या पण मित्राची गाडी असली तरी तो सैराटलाच पकडला. म्हणजे असं नाही का आता बैल टॉपमध्ये आहे म्हणून तो पहिले जसा लहान आहे तसं सैराटला तोच सोडतो. आपण बघतो की सैराट खालती उड्या मारतो सुट्टीला, कशामुळे आता? त्याचा तो जोश असतं तर त्यांनी 1-2 उड्या मारल्या का आपण समजा गुलाल 100% आपला फिक्स आहे. का तर मग आमचा सर्व पोरांचा अंदाज आहे, त्यांनी एक जरी उडी मारली ना 2 पायानं उभा राहिला का समजा आपल्याला गुलाल 100% देणारच. दादा गाडीचा ड्रायव्हर कुणाल ड्रायव्हर मुंबईमधला एक प्रसिद्ध ड्रायव्हर आहे, ते कुणाल ड्रायव्हरबद्दल 2 शब्द सांगा ना. कुणालबद्दल बोलू तेवढा कमी आहे. का तर कुणाल आहे ना, कुणाल म्हणजे हल्ली बोला तर मुंबईमध्ये टॉपचा ड्रायव्हर आहे. आणि कुणालच्या म्हणजे जे हाकलणी आहे ती मला भरपूर पडतं. आणि कुणाल म्हणजे कुणालने पण मला सांगितलं का गाडी 100% होईल, गाडी जमवा बिंदास होईल गाडी. येणारा पुढचं नियोजन कसं काय असणार आपलं? आता बघू दादा काय बोलतात. दादा पण बोललेत का दादाला पण भरपूर जणांचं फोन येतात, त्यांना पण तिकडे बैल द्यायला लागेल. त्याच्यामुळे आता बघू कसं होतं पुढचं नियोजन करू. ठीक आहे, इतक्या वेळेबद्दल धन्यवाद. धन्यवाद.